नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमचं रेसिपी विथ राजश्री या माझ्या चॅनलवर स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत रव्यापासून उत्तापा। याच्यासाठी मी एक पेला रवा घेतलेला आहे। तो स्वच्छ पाणी घालून धुवून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी एक पेला ताक घेतलेला आहे। तुम्ही ताकाऐवजी दही वापरलं तर पण चालतंय। मी आता रवा हे 2 तासासाठी भिजत ठेवणार आहे। त्याच्यानंतर मी पुढची स्टेप तुम्हाला रवा भिजल्यानंतर दाखवणार आहे। आपला रवा भिजून आता 2 तास झालेले आहेत। मी आता हे मिक्सरला वाटण करून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी बेसन पीठ अर्धी वाटी घेतलेले, म्हणजे छोटे 4 चमचे बेसन पीठ, 4 चमचे कॉर्नफ्लॉवरचे पीठ, धन्याची पूड अर्धा चमचा, तर 5 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या वापरू शकता। कोथिंबीर थोडी ह्याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे आणि थोडी वरण टाकायचे। कांदा एक चिरून घेतलेला आहे बारीक, नंतर कांदा वरण टाकायचा आहे उताप्यावर। हिंगडीची पूड अर्धा चमचा, ओवा अर्धा चमचा, जिरा चिमटभर, चवीनुसार मीठ। मिक्सरमधनं वाटण करून घेतलेलं आहे। पहिल्यांदा तवा गरम करायला ठेवूया। कोथिंबीर टाकते वरून, खायचा सोडा चिमटभर, डोस्यावानी पीठ तयार करून घ्यायचं आपल्याला। लय घट्ट नाही लय पातळ नाही। थोडं तेल सोडून घ्यायचं पहिल्यांदा। परत आणि तेल सोडायचं डोसा पसरल्यावर, आणि वरून कांदा टाकायचा। तुम्हाला हवे असेल तर टोमॅटो पण बारीक चिरून तुम्ही घालू शकता, तर मला फक्त कांदा घालूनच करायचं होते म्हणून मी फक्त कांदा वापरलेला ह्याच्यामध्ये। पाहू शकता तुम्ही कशी जाळी जाळी आलेली आहे उत्ताप्यावर। कांदा असा त्याच्यामध्ये असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे आपला उत्तापा परतून टाकल्यावर कांदा बाहेर येत नाही। छान करपूस भाजून घ्यायचं आहे। गॅस मी थोडा बारीक करते। असे सर्व मी उत्तापे बनवून घेते। तयार झालेले आहेत आपले उत्तापा। तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसे बनले ते। बघा जाळी जाळी बनलेले आहेत छान। मी हे तुम्हाला मोडून दाखवते मी। बघा तर तयार झालेले आहेत आपले उत्तापे। तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसे बनले ते, आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।